तुमच्या लॅपटॉपच्या माऊसचं जर स्क्रोलिंग व्हील काम नसेल करत तर हा जुगाड तुम्ही ट्राय करू शकता. आणि जर वायरलेस माऊस असेल आणि कर्सर काम नसेल करत तर साईडचं जे USB प्लगिंग असतं ते तुम्ही काढून परत लावू शकता किंवा सेल चेंज करून पाहू शकता. जर तुमचा वायर्ड माऊस असेल आणि त्याचं स्क्रोलिंग व्हील काम नसेल करत तर ही टेक्निक तुम्ही ट्राय करू शकता. आता तुम्ही बघू शकता की मी स्क्रोलिंग पॅडनी जर स्क्रोल केलं फिंगरनी तर ते कर्सर तुम्ही बघू शकता मूव होत आहे, पण माऊस हा जो आहे कामी नाही आहे. तर याचा सेल पण मी चेंज केलेला आहे आणि याच्यासाठी तुम्हाला थोडंसं पेट्रोल लागणार आहे, फ्यू ड्रॉप्स ऑफ पेट्रोल, आणि एक क्लिनिंग बर्ड लागणार आहे. हे नसलं तर कॉटन किंवा कापड यूज करू शकता. आणि हे मॅग्नेटिक स्क्रूड्रायव्हर तुम्हाला घ्यायचं आहे. याचं हेड जर या नटला सुटेबल नसेल तर तुमच्याकडे टूल किटचा बॉक्स असेल तर तुम्ही जो सुटेबल टूल आहे तो यूज करा. मोस्टली जे वायर्ड माऊस असतात त्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम येतो. वायरलेस लवकर होऊन जातात. आता हे जे आहे साईड्सचे कवर्स तुम्हाला पील करून घ्यायचे आहेत आणि याच्यानंतर हे नट्स तुम्ही खोलून घ्या. 4 नट्स तुम्हाला खोलायचे, काही काही याच्यात 2च असतात खोलायचे. तर आता मी हे सगळे नट्स हळूहळू खोलून घेते. आता हा जो खालचा पॅनल आहे तो काढायचा आहे. आता वरचा पॅनल बाहेर आलेला आहे. आता आपण हा पार्ट ओढून काढूया. मिडल पार्ट जो आहे तो ओढून काढूया. हळूहळू ओढून काढायचं आहे. आणि आता हे जे सर्किट आहे हे पण बाहेर येतं. हे सर्किट पण आपल्याला हलक्या हाताने ओढून काढायचं आहे. बरेच वेळा व्हील जो असतो तो लूज होऊन जातो, त्याच्यामुळे स्क्रोलिंग बरोबर होत नाही. तर याच्यासाठी तुम्ही एक काम करू शकता. जर तुमच्याकडे एखादा छोटासा पेपर असेल तर तो पेपरची गुंडाळी करून तुम्ही साईडला स्क्रोलिंग व्हीलच्या लावू शकता. आणि इथे एक एक ड्रॉप तुम्हाला पेट्रोल टाकून घ्यायचं आहे, 1 किंवा 2 ड्रॉप. आणि पेट्रोल टाकल्यानंतर या क्लिनिंग बर्डनी तुम्हाला क्लीन करून घ्यायचं आहे. तर मोस्टली काय होतं की हे स्क्रोलिंग व्हील आहे याच्यावर जो कचरा असतो त्यामुळे पण हे थोडंसं वर्क नाही करत. तर याला व्यवस्थितपणे तुम्हाला क्लीन करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं जर कागद पण तुम्ही साईडला लावला तर हे थोडंसं टाईट होतं आणि स्क्रोलिंग व्हील बरोबर काम करतं. तर हा मळ तुम्ही बघू शकता, कॉटननी तुम्ही क्लीन करू शकता किंवा असं क्लिनिंग बर्डने क्लीन करू शकता. मोस्टली वायरलेस माऊसला जास्त प्रॉब्लेम येत नाही. आणि जर हा तुमचा वायर्ड माऊस असेल तर तुम्ही वायरचं कनेक्टर जे आहे ते पहिले काढा आणि मग क्लिनिंग करा आणि मग परत वायरचं कनेक्टर तुम्ही वापस जोडून घ्या. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये कोलिनचा वापर नका करू. जर बाहेरून तुम्हाला क्लीन करायचं असेल तर कोलिनचा वापर करू शकता. पेट्रोल असेल तरच चांगलं आहे. आता आपण हे पार्ट्स परत लावूया. आणि वरचं पण आपल्याला लावायचं आहे. तर खालचं व्यवस्थित लावल्यावर वरचं पण लावून घेऊया आणि मग बघूया की स्क्रोलिंग व्हील बरोबर काम करतं आहे की नाही. हे स्टिकर्स बहुतेक आता स्टिक नाही होणार कारण याच्यामधलं जे गम असतं ते उडून जातं, तर त्याची गरज नाही पडत. आता हा जो व्हील आहे तो एकदम लूज नाही झालेला आहे. तुमचा लूज झाला असेल तर तुम्ही थोडासा कागद साईडने इन्सर्ट करू शकता. तर याला पूर्णपणे पुसून घेतलेलं आहे पेट्रोलच्या ड्रॉप्सने. आता माझा वायरलेस माऊस असल्यामुळे हे कनेक्टर USB-चं पण परत मी जॉईन केलेलं आहे आणि आता हे पूर्णपणे बंद केलेलं आहे. आता बघूया की
कर्सर काम करतं आहे की नाही. तर पाहूया की कर्सर काम करते का. तर आता कर्सर हे काम करत आहे. तर हा जुगाड तुम्ही